नमस्कार श्रोते हो, जय वेडी या कथेचा भाग 3। नयन जय सोबत असली की एकदम लहान बनून जायची। अगदी लहान मुलांसारखी हट्ट करायची। तो पण तिचे सगळे हट्ट पुरवत होता। त्याला माहीत होते ती लहान वयातच मोठी झाली होती। ती आश्रममधल्या मुलांची ताई झाली होती। लहान वयातच तिने खूप जबाबदारी स्वतःवर घेतली होती। तिचे बालपण कधीचेच हरवले होते, पण आता तो तिच्या या सगळ्या राहून गेलेल्या गोष्टी तिच्यासाठी करत होता। पावसात भिजणे काय, पाण्यात कागदाच्या बोटी सोडणे काय, तिला आवडणारं सगळं तो करत होता। त्याला सुद्धा कधी कधी तिचं खूप कौतुक वाटायचं। बाहेर अगदी जबाबदारीने मोठ्यांसारखी वागणारी मुलगी त्याच्या कुशीत मात्र पिल्लूसारखी शिरायची। त्याने पण म्हटल्याप्रमाणे सगळी सुख तिच्या पायाशी घातली होती। त्याला तिच्या डोळ्यात अश्रूचा एकही थेंब सहन व्हायचा नाही। थोडं जरी दुखले खुपले तर तो अगदी आईच्या मायेने तिची काळजी घ्यायचा। तिला अगदी फुलाप्रमाणे जपत होता। आता तर ती अनाथ आहे हे सुद्धा विसरला होता। ती त्याच्या सोबतीने स्वर्गवत आयुष्य जगत होती। आता जयच्या घरी त्याच्या लग्नाबद्दल विषय सुरू झाले होते। हीच संधी साधून त्याने नयनबद्दल घरी सांगितले होते, पण त्याच्या घरचे त्यांच्या या नात्याला परवानगी देत नव्हते। जय त्यांचा एकुलता एक मुलगा। सुनेसाठी म्हणून बघितलेली त्यांची स्वप्ने वेगळी होती, त्यात नयन बसत नव्हती। म्हणून घरून त्याला नकार मिळाला होता। पण नयनच्या अटीमुळे बऱ्याचदा विचारून सुद्धा नयन लग्नासाठी तयार होत नव्हती। ती अनाथ होती। डोक्यावर आई वडिलांचे छत्र नसले। अनाथ असले म्हणजे काय होतं तिला माहीत होतं। म्हणून अजूनही ती तिच्या ठेवलेल्या अटीवर ठाम होती। त्यामुळे जय घरून परवानगी भेटायची वाट बघत होता। पण त्याने तिला ठामपणे सांगितले होते, लग्न करेल तर फक्त तिच्या सोबतच, अन्यथा तसाच राहील। त्यामुळे दोघेही जयच्या घरून परवानगी भेटायची वाट बघत होते। एवढे होऊन सुद्धा त्यांच्या प्रेमात काहीच कमीपणा आला नव्हता। उलट दिवसेंदिवस त्यांचं प्रेम वाढतच जात होतं। जरी ते दोन वेगवेगळे शरीर होते, पण त्यांची आत्मा एक झाली होती। एवढे त्यांचे एकमेकांवर प्रेम आणि विश्वास होता। आता त्यांच्या नात्याला 3 वर्ष झाली होती। अजूनही ते जयच्या घरून लग्नासाठी परवानगीची वाट बघत होते। आणि या काळातच एका नवीन रोगाने पृथ्वीवर थैमान घातलं होतं। कोरोना नावाचं हे सावट सगळीकडे पसरले होते। राक्षस रूपी व्हायरसने लाखो लोकांना गिळंकृत करणे सुरू केले होते। सगळीकडे हाहाकार माजला होता। सगळ्या देशांमध्ये इमर्जन्सी लागू झाली होती। हॉस्पिटल पेशंटनी भरले होते। रोग्यांसाठी दवाखान्यांमध्ये सुद्धा जागा नव्हती। लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। आता हा व्हायरस भारतातही पोहोचला होता। भारतातही त्या व्हायरसने आपलं थैमान घातलं होतं। सगळीकडे महामारी पसरली। पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं। लोक घरात बसले। आधी तर सरकारी दवाखाने सुरू करण्यात आले होते। डॉक्टर, स्टाफ, मेडिसिन सगळ्याच गोष्टींची कमतरता व्हायला लागली। परिवारचे परिवार उद्ध्वस्त व्हायला लागले। डॉक्टर जय सुद्धा मदतीला धावून गेला होता। तो रात्रंदिवस रोग्यांच्या सेवेमध्ये लागला होता। बाळा, नको रे, आहेत ना बरीच डॉक्टर, तुला काय गरज या आगीमध्ये उडी घ्यायची? सोडून देती डॉक्टरी, नको आपल्याला हे काही। जयची आई त्याला समजवत होती। आई, अगं असे काय करते? माझी गरज आहे आता हॉस्पिटलमध्ये। जेव्हा आम्ही डॉक्टर बनतो तेव्हाच शपथ घेतो, आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू। डॉक्टर हे भूतलावर देवाचेच दुसरे रूप आहे। ती लोक आमच्याकडे खूप आशेने बघत आहेत। त्यांना आमची गरज आहे। त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे। मी माझं कर्तव्य सोडणार नाही, मी मागे हटणार नाही। जयने उत्तर दिलं, तू कधीतरी आमचं ऐकणार आहेस का?
बरं तुझी इच्छा आहे ना नयन सोबत लग्न करायची, ती पण मान्य आहे आम्हाला, पण जाऊ नको बाळा प्लीज. आई म्हणाली, आई अगं हे आणि लग्न दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि लग्नाचं म्हणशील तर एकदा ही महामारी सावरून जाऊ दे, मग बघू. बरं आता मी निघतोय, नयनला भेटून तिकडूनच हॉस्पिटलला जाईल. काळजी घ्या तुम्ही दोघं. त्याने आपल्या आईबाबांना हग केले. येतो म्हणत जय घरून बाहेर पडला. त्याच्या आईच्या डोळ्यात आसवे होती. जय नयनला भेटायला तिच्या घरी आला होता. नयू, मी हॉस्पिटलमध्ये जातोय, मला आता काही दिवस तुला भेटायला येता येणार नाही. अगं मला तिथेच राहायला लागणार आहे. वेळ मिळेल तसा तुला फोन करत जाईल. जयच्या तिला खूप इन्स्ट्रक्शन देणे सुरू होतं. नयन मात्र त्याला अजून अजून घट्ट पकडत त्याच्या मिठीत शिरली होती. तिला माहीत होते हे त्याचे काम आहे आणि कितीही काहीही बोललं तरी तो मागे हटणार नव्हता. पण नयनला आतमधून खूप भीती वाटत होती. तिचं शरीर थरथर कापत होतं. त्याला पण तिचं होणारं कंपन जाणवत होतं. तिच्या मनातली भीती त्याला कळत होती. त्याने पण तिला आता आपल्या खूप जवळ घट्ट मिठीत घेतले होते. खूप वेळ नयन जयला पकडून त्याच्या कुशीमध्ये बसली होती. ती खूप घाबरली होती. आता प्रयत्न करून अडवून ठेवलेले तिच्या डोळ्यातले पाणी खाली तिच्या गालांवर ओघळत होते आणि दाबून ठेवलेला तिचा हुंदका बाहेर आला. तिच्या रडण्याच्या आवाजाने त्याच्या काळजातून एक कळ गेली. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडत वरती केला आणि तिच्या डोळ्यात बघत होता. तिच्या डोळ्यात त्याला खूप वेदना दिसत होत्या. अविरत पाणी तिच्या डोळ्यातून वाहत होते. तिला होणाऱ्या वेदना त्याला सहन होत नव्हत्या. त्याने मानेनेच तिला रडू नको म्हणून खुणावले. जरी रडताना तिचा आवाज नव्हता तरी तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं काहीच नाव घेत नव्हते. तिला असं बघून त्याला सुद्धा राहावलं नाही आणि तो आता तिच्या जवळ येत होता. दोन्ही हातांनी तिच्या गालाला पकडत वर करत हळुवारपणे त्याने तिच्या ओठांनी तिच्या डोळ्यांवरचे ते अश्रू टिपले. त्याच्या त्या स्पर्शाने आपोआपच तिचे डोळे मिटल्या गेले. आज पहिल्यांदा तिने पूर्णपणे स्वतःला त्याला अर्पण केले होते. त्याला पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव कळले होते. डोळ्यांवर किस करून तो तिच्या त्या शांत चेहऱ्याकडे बघत होता. मन भरून तिला आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. आता हळुवारपणे त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तिच्या श्वासांची गती आता वाढली होती. त्याला सुद्धा तिचे श्वास जाणवत होते. खाली येत त्याने अलगद तिच्या एका गालावर आपले ओठ टेकवले आणि आता त्याचं लक्ष तिच्या ओठांवर गेलं. तो हळूहळू तिच्या ओठाजवळ जात होता की त्याचा फोन वाजायला लागला आणि तो भानावर आला. आपण हे काय करतोय? हे चुकीचे आहे. त्याच्या डोक्यात विचार येताच तो तिच्यापासून दूर झाला आणि फोन रिसीव्ह केला. हो हो पोचतो आहे म्हणत त्याने फोन कट केला. नयू बाळा, काळजी घे तुझी, मला निघावं लागणार आहे आता, लवकरच भेटू म्हणत त्याने तिच्या डोक्यावर किस केले आणि बाहेर जाण्यासाठी वळला. तेवढ्यात नयनने त्याला पाठीमागून मिठी मारले. लव यू डॉक्टर, लवकर या, वाट बघते मी तुमची. लव यू टू पिल्लू. त्याने तिच्या हाताला पकडत तिला आपल्या पुढे आणलं आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेतलं. टेक केअर डॉक्टर. तिने त्याच्या गालावर किस केलं. यू टू स्वीट हार्ट. आता 3 महिने होत आले होते. जयने स्वतःला त्याच्या कामामध्ये वाहून घेतले होते. दिवस रात्र कशाचीही पर्वा न करता तो मनापासून आपले काम करत होता. अधूनमधून वेळ भेटेल तसा तो घरी आणि नयनला फोन करत होता. लॉकडाऊन असल्यामुळे
नयन आता घरातच होती. घरूनच तिचे ऑफिसचे काम सुरू होते, पण तिचे कशातच मन लागत नव्हते. टीव्हीवर येत असलेल्या न्यूजमुळे तिचा जीव अजूनच खालीवर व्हायचा. ती फक्त जयच्या फोनची वाट बघत असायची. आता लॉकडाऊन उघडले होते. बाहेर बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या होत्या. गरज नसताना सुद्धा लोकांची रस्त्यावर गर्दी वाढायला लागली होती. त्याचा परिणाम आता असा झाला होता की रोग्यांच्या संख्येमध्ये दुपटीने चौपटीने वाढ व्हायला लागली होती. रोगाचे पसरते प्रमाण आता आटोक्याच्या बाहेर जायला लागले होते. जयचा फोन आला. नयन, तुला भेटायला आलोय, खाली येतेस? तो इथे आल्याचे ऐकून नयनचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि ती होती तशीच पळत खाली आली. त्याला समोर बघून तिला खूप आनंद झाला. त्याला बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमले होते. ओठांवर हसू का नाही होणार असे. तब्बल 4 महिन्यांनी तो तिला भेटायला आला होता. तो थोडा थकलेला वाटत होता. जरा बारीकही झाल्यासारखा वाटत होता. पण चेहऱ्यावर मात्र तेच प्रसन्न भाव. तो तिथेच गेट बाहेर आपले दोन्ही हात खिशात घालून तिच्याकडे बघत उभा होता. त्याला बघून ती पळतच त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या मिठीत जाणार तेवढ्यात तो मागे सरकला. त्याला तसे करताना बघून तिचा हिरमोड झाला. नयू, सोन्या, अशी नाराज नको होऊ ग राणी. मी हॉस्पिटलमधून आलोय ना. आपल्याला सुरक्षेचे सगळे नियम पाळायला हवे ना. कशी आहेस पिल्लू? जेवत नाही काय नीट? किती कोमेजली? जय म्हणाला. त्यावर नयन म्हणाली, तुम्ही पण तर बारीक झालात. तू नव्हती ना जवळ म्हणून. मग माझं पण तसंच झालं. तुम्ही नव्हता ना खाऊ घालायला. घशाखाली अन्नच नाही उतरत होते. नयन बिचारा चेहरा करत त्याच्या समोर बोलत होती. त्याला तिला तसे बघून हसायला आले. पण तुला असे करून चालणार नाही. तुला नीट राहायला हवे. राहशील ना माझ्यासाठी? जय म्हणाला. तुम्ही आलात ना आता. बघा कशी मस्त गुबगुबीत होते. मग तुम्हीच म्हणाल आता बारीक हो. नयनने त्याची मस्करी केली. नयन, कॉफी दे ना ग, खूप थकलोय. जय तिथेच बाजूला एका मोठासा दगड बघत त्यावर बसत बोलला, आणि हो, पेपर ग्लासमध्ये आणशील. हो, आलीच. म्हणतच नयन वरती घरी पळाली आणि ती त्याला आवडते तशी गरमागरम कॉफी घेऊन खाली त्याच्याजवळ येत कॉफीचा ग्लास त्याच्या पुढे धरला. तो शांत नजरेने तिच्या पुढे बघत होता. तो कॉफी का घेत नाहीये हे तिला कळत नव्हते. आणि मग अचानक तिच्या लक्षात आले. तिने त्या ग्लासला आपले ओठ लावत एक सिप घेतला आणि त्याच्या पुढे ग्लास धरला. तिला तसे करताना बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्माईल पसरले. नेहमीची कॉफी घेण्याची जयची हीच स्टाईल होती. नयन, खाली ठेव ग्लास, जय बोलला. नयनने त्याच्या पुढ्यात ग्लास खाली ठेवला. त्याने तो ग्लास उचलून घेत तिने पिले होते त्याच साईडने कॉफी पीत होता. तिच्या हातच्या कॉफीचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्याला बघून तिला पण बरे वाटले. नंतर थोडा वेळ अशाच थोड्या गप्पा मारत होते. गप्पा काय, नयन फक्त बोलत होती नी तो तिचं ऐकत होता. नयन, सोन्या, काळजी घे स्वतःची. आणि हो, अजिबात कशाला घाबरायचं नाही. मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहे, पण तरीही सांगतोय, येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीर राहायचं. हो, तुम्ही सोबत असताना मला घाबरायचं काय काम? नयन म्हणाली. नयू, मी सोबत असेल नसेल पण तू खंबीर राहणार आहेस, जय बोलला. तुम्ही असे का बोलत आहात? नयनने विचारले. अगं राणी, मी फक्त तुला रियालिटी सांगतोय, जय म्हणाला. ओके, आता परत कधी याल? नयनने विचारले.
त्यावर जयने माहीत नाही असे उत्तर दिले. म्हणजे का का माहीत नाही? तुम्ही काही दिवस सुट्टी घ्या ना. किती थकल्यात, थोडा आराम करा, मग परत जा कामाला. नयन म्हणाले, बस काही दिवस, मग आरामच आहे. ठीक आहे. आय लव्ह यू राणी, खूप मिस करतो. जय म्हणाला, लव्ह यू टू डॉक्टर, मी पण खूप मिस करते तुम्हाला. नयू, एकदा जय म्हण ना. मला नाही जमत, डॉक्टरच ठीक आहे. प्लीज ना नयू, मला ऐकायचंय माझं नाव तुझ्यात गोड आवाजात. जयने जिद्दच केली. अहो डॉक्टर, नाही ना जमत हो. नयन म्हणाली, प्लीज. असं समज शेवटचं मागतोय तुला काहीतरी, नंतर नाही मागणार. जय म्हणाला, असं नका बोलू, तुमचा हक्क आहे, तुम्ही मला काही पण मागू शकता. मी माझं काळीज सुद्धा तुमच्या पुढ्यात काढून ठेवू शकते. नयन बोलली, ते तर माझं खूप प्रिय आहे, ते कसं काय मागणार मी? फक्त एकदा जय म्हण, बस, आणखी काही नको. जय म्हणाला, जय जय, आय लव्ह यू जय. नयन म्हणाले, थँक्यू नयू. बरं, मला आता निघायला हवे. जयने सांगितले. तिच्या डोळ्यात पाणी साचायला लागले. नयू, माफ कर मला. तुला दिलेली वचन मी नाही पाळू शकलो. तुझ्या सोबत लग्न सुद्धा नाही करू शकलो ना. तुला माझ्याजवळ नेहमीसाठी ठेवू शकलो. माफ कर ग राणी मला. तो तिच्याकडे बघत मनातच बोलत होता. आता त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी होते. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा ती त्याच्या डोळ्यात पाणी बघत होती. इतक्या कठीण परिस्थिती त्याच्या पुढे आल्या होत्या आतापर्यंत, पण तो कधीच डगमगला नव्हता. तिने कधीच त्याच्या डोळ्यात पाणी बघितले नव्हते. नेहमीच आलेल्या वाईट प्रसंगातून बाहेर निघू त्याचा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर असायचा, पण आज पहिल्यांदा तो हरल्यासारखा वाटत होता आणि ती बऱ्याच प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती. त्याचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होती. ही जर अशीच माझ्याकडे बघत राहिली तर हिला सगळं कळेल. इथून लवकर निघालेले बरे, असा विचार करतच तो जाण्यासाठी निघाला. टेक केअर नयू, लव्ह यू राजा, म्हणतच एक वार त्याने नयनकडे बघून घेतले. तिला डोळ्यात मनात साठवून घेतले आणि तो कारमध्ये जाऊन बसला. डॉक्टर, नयन जोरात ओरडत त्याला फ्लाइंग किस देत होती. तिला तसे करताना बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. त्याने पण तिला तिथूनच फ्लाइंग किस दिले आणि तिथून निघून गेला. ती परत घरी आली, पण तिला खूप बेचैन होत होतं. काहीतरी होते जे ती समजायला विसरत होती. जेव्हापासून तिने त्याच्या डोळ्यात पाणी बघितले होते, तिचे कशातच मन लागत नव्हते. तिला रात्री सुद्धा झोप लागली नाही. सतत डोळ्यापुढे जय येत होता. सकाळी सुद्धा तिला खूप घाबरायला होत होते आणि न राहून शेवटी तिने जयला फोन केलाच. हॅलो डॉक्टर. येस नयन, तुम्ही कोण? तिला जयचा आवाज आला नाही. नयन, मी डॉक्टर नील. तिकडून डॉक्टर नीलने उत्तर दिले. ओ डॉक्टर नील, कसे आहात तुम्ही? नयनने विचारले. मी ठीक आहे, नीलने उत्तर दिले. डॉक्टर नील, डॉक्टरला आय मीन जय आहे काय तिकडे? त्याला देता का फोन? नयन, त्याला आताच औषध दिले आहे, झोपला आहे तो, नीलने उत्तर दिले. हे ऐकून तिच्या हातातला फोन खाली पडला. आता कालचा जय आणि त्याचे शब्द तिला आठवायला लागले. आता तिला त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचा अर्थ कळत होता. हे सगळं आठवून तिच्या काळजात खूप दुखायला लागलं. तिला असहाय्य वेदना होऊ लागल्या. तिला श्वास सुद्धा घेता येत नव्हता. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले होते. तिच्या डोळ्यांसमोर आतापर्यंतचा
जय येऊ लागला. ए नयू, मी डॉक्टर आहे ना, कळतं ना मला सगळं. जय हट्ट करत होता. काही कळत नाही तुम्हाला, नयन बोलत होती. अगं, एक किस केल्याने काही नाही होत, जय म्हणाला. नाही, हे सगळं लग्नानंतर, नयन म्हणाली. अरे यार, तुम्ही सगळे किती हट्टी आहात. तिकडे ते मानत नाही, इकडे तू नाही. मी आजपर्यंत एकही किस केले नाहीये. बघू तर दे मला कसं असतं ते, जय म्हणाला. डॉक्टर, फाजील हट्टीपणा नाही करायचा हा, नाही म्हणाले ना, नाही तर नाही, नयन म्हणत होती. अगं, किस केल्याने मुलं नाही होत ग बाई, जय तिला समजवत होता. मला माहित आहे ते, मला माझ्या लिमिट मध्ये माहित आहे, माहिती मला ते. पण मग काय प्रॉब्लेम आहे? तू माझी आहेस, माझ्या जवळ आहेस, तरी पण मी तुला थोडासा पण स्पर्श करू नाही शकत यार. हाऊ अनलकी आय एम, जय तिला बोलत होता. नयनला आता त्याच्या बोलण्याचे हसायला येत होते. नयन किचन मध्ये काहीतरी काम करत होती आणि जय बाहेर सोफ्यावर लोळत टीव्ही बघत होता. कुठला तरी ऋतिक रोशनचा हिंदी मूव्ही सुरू होता. त्यात एक किसिंग सीन बघून जयचा हट्ट सुरू होता, ज्याला नयन नकार देत होती. डॉक्टर, हे काय आज तुम्ही टीनेजर्स मुलांसारखं करत आहात, आणि आधी ते चॅनल बदलवा. काय काय बघताय आणि काय काय डोक्यात येत आहे. यार, माझ्याकडे एकच गर्लफ्रेंड आहे, ती पण ही अशी हट्टी, मग मी कुणाकडे जायचं. नयनला तर आता हसूच आवरत नव्हतं. कसल्या लहानशा मुलासारखा त्याचा हट्ट सुरू होता. नयन हात धुवून त्याच्या जवळ जाऊन बसली. असेच कुणाच्या तरी हट्टपणामुळे माझा जन्म झाला असणार नाही. सगळ्यांना सगळं माहीत असून सुद्धा योग्य वेळी भावनांवर संयम ठेवता आला नाही, आणि मग आमच्यासारख्या मुलांचा जन्म होतो आम्हाला फेकून देण्यासाठी, या जगाचे जीव घेणे अनुभव घेण्यासाठी. नयन त्याचा हात आपल्या हातात घेत त्याच्या डोळ्यांमध्ये बघत बोलत होते. मला माझ्या लिमिट्स माहीत आहेत नयन, आणि ट्रस्ट मी, आय विल नेव्हर एव्हर लिव्ह यू अलोन. जर मी तुला सोडलं ना, तर माझे श्वासच बंद होतील, जय म्हणाला. माझा तुमच्यावर स्वतःपेक्षा पण जास्ती विश्वास आहे, पण काही गोष्टी लग्नानंतरच शोधतात ना डॉक्टर जय, नयन म्हणाले. परत मी चाललो झोपायला. डोक्यावर आढ्या पडतच तो बेडरूम मध्ये पाय आपटत चालला गेला. कोण म्हणेल हे एक फेमस डॉक्टर आहे, येडूच आहे, नयन हसतच त्याच्याकडे बघत बसली. फोनच्या आवाजाने नयन भानावर आली. बघितलं तर डॉक्टर नीलचा फोन होता. हॅलो डॉक्टर, डॉक्टर मला तुमच्याजवळ काम आहे, नयन त्याच्यासोबत बोलली. उठून आपले डोळे पुसले, मनाशीच काहीतरी निर्धार केला. छान सुंदर, जयला आवडते तशी अगदी तयार झाली. सगळं तिने त्याच्या आवडीचे घातले. त्याच्या आवडीचा ड्रेस, त्याच्या आवडीचे परफ्यूम, लिपस्टिक, सगळं त्याच्या आवडीचं. त्याला आवडणाऱ्या तिच्या खणखणणाऱ्या बांगड्या. तयार होऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिने आधीच नील सोबत बोलून ठेवल्याने तिला आतमध्ये यायची परमिशन मिळाली होती. नीलने तिला PPE सेफ्टी किट घालायला दिली आणि जयच्या रूममध्ये सोडले. पेशंट ट्रीटमेंट देताना कोरोना व्हायरसने जयवर अटॅक केला होता, आणि तो 2 दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आहे हे त्याला कळले होते. आणि तेव्हाच तो शेवटचं एकदा बघायला नयनकडे गेला होता. त्याला माहिती होते असे पॉझिटिव्ह असल्यावर बाहेर जाणं योग्य नाही, पण त्याला नयनला बघायचा मोह आवरला नव्हता. शेवटचं एकदा त्याला तिला बघायचं होतं. डोळे भरून, मन भरून तो सगळे प्रिकॉशन्स घेऊन तिला भेटायला आला होता. त्याच्याच हॉस्पिटलमध्ये एका प्रायव्हेट रूममध्ये त्याची ट्रीटमेंट सुरू होती. नयन रूममध्ये आली. जय बेडवर शांत झोपला होता.
तिने एकदा जयकडे बघितले आणि मागे वळून रूमचे दार लॉक केले. त्या आवाजाने जयची चुळबुळ झाली आणि त्याने मान वळवून बघितले आणि तो शॉक झाला. तू इथे काय करतेस? दिस इज नॉट सेफ प्लेस फॉर यू. गो आउट राईट नाउ. नयन त्याच्याकडे बघत हळूहळू पुढे येत होते. नयू, लिसन मी. डोंट कम टू क्लोज मी. गो बॅक. जयला तिला जवळ येताना बघून आता खूप भीती वाटत होती. जिथे जय तिथे नयन. आपलं आधीच ठरलं होतं ना. मग मला एकटीला सोडून कसे काय आलात तुम्ही? मला नेहमी तुमच्याजवळ ठेवायचं प्रॉमिस विसरलात काय तुम्ही? यू कांट ब्रेक माय प्रॉमिस. म्हणतच तिने घातलेली पीपीई किट काढत होती. व्हॉट आर यू डुईंग? डोंट रिमूव्ह इट. इट्स फॉर युअर सेफ्टी. जय बोलतच होता की तो तिच्याकडे अवाक होत बघत होता. ती पूर्ण त्याला आवडते तशी तयार होऊन आली होती. तिच्या डोळ्यात त्याच्या प्रती खूप प्रेम होते. चेहऱ्यावर कुठलीच भीती नव्हती. निर्धास्त वाटत होती आणि त्याला तिच्या डोक्यात सुरू असलेल्या गोष्टी कळायला वेळ नाही लागला. आता त्याला खूप भीती वाटायला लागली. I want to feel you. I want to touch you. I want to kiss you. I want to live within you. म्हणतच ती त्याच्याजवळ त्याच्या बेडवर जाऊन बसली. स्टे अवे फ्रॉम मी. प्लीज नयू, ऐक ना. नको माझ्याजवळ येऊ राजा. नको ग राणे, खूप त्रास होतोय. जय बोलला. एकमेकांचा त्रास आपण वाटून घेणार आहोत ना. मी परत जायला नाही आले आहे. मला फक्त तुमच्या कुशीमध्येच जगायचं, तुमच्या कुशीमध्येच मरायचं. आता मला दुसरं काहीही नको आहे. फक्त तुम्ही हवे आहात. आय वॉन्ट यू ओनली. यू आर माय लाईफ. वी विल ट्रॅव्हल टुगेदर. म्हणतच ती त्याच्या पांघरुणात, त्याच्या कुशीत शिरली आणि त्याला घट्ट बिलगली. तिच्या जवळ येण्याने, तिच्या स्पर्शाने त्याचं मन खूप भरून आलं होतं. आपोआप त्याचे डोळे मिटले गेले. त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू बाहेर येत होते. आणि कुठल्या क्षणाला का आपण तिच्या प्रेमात पडलो, का तिला आपण आपल्या सोबत आपल्या आयुष्यात आणण्याचा हट्ट केला, तो स्वतःलाच खूप दोष देत होता. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा ती त्याच्या इतक्या जवळ आली होती. तिने त्याच्या शरीराचा पूर्ण ताबा घेतला होता. तो क्षीण झाला होता. तिला प्रतिकार करण्यात त्याची शक्ती कमी पडत होती. तिने हळुवारपणे त्याच्या कपाळावर किस केले आणि तिच्या त्या स्पर्शाने त्याच्या हृदयामधून खूप दुखरी अशी कळ गेली. इतक्या वर्षापासून तो तिच्या त्या गोड स्पर्शासाठी आसुसला होता, पण आज त्याला तिचा तो गोड स्पर्श नको होता. ती सुखरूप असावी तेवढीच एक इच्छा होती त्याची. तो मनोमन ती सुखरूप असावी याची देवापुढे प्रार्थना करत होता. देवाजवळ प्रार्थना करण्याखेरीज आज त्याच्याजवळ काहीच उरलं नव्हतं. तिने तिच्या आवडत्या त्याच्या गालाच्या खडीवर किस केले आणि आता तिची नजर त्याच्या ओठांवर गेली. ती त्याच्या लक्षात आले आणि त्याने ती जवळ येत आहे बघून त्याची मान पलटली. तिच्याकडे असहाय्य नजरेने बघत होता. आय लव्ह यू जय. म्हणतच एकदा त्याच्या डोळ्यात बघितले आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिला श्वास घेता येईल तोपर्यंत ती त्याला किस करत होती. जगाची सगळी बंधनं सोडून आज ती त्याच्या सोबत एकरूप झाली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, का मला परत अनाथ करून गेलात? नयन दूर रस्त्यावर एका ठिकाणी बसून आगीत एकरूप झालेला जय बघत आसवे गाळत होती. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी एकुलता एक तो त्याच्या आई वडिलांना, त्याची जीव की प्राण त्याची नयू सगळ्यांना मागे सोडून गेला होता. काल जेव्हा ती त्याच्या जवळ गेली होती,
पूर्णपणे त्याची झाली होती. तेव्हा तिला कितीही समजावले तरी ती समजण्याच्या पलीकडे गेली होती. आणि आता ती बोलण्याने समजणार नव्हती, त्याला कळले होते. आणि त्याने तिचे लक्ष नसताना तिच्या मानेवर हाताने एक वार करून तिला बेशुद्ध केले होते. नीलने बाकी स्टॉपला बोलावून घेतले. नील, तू का तिला आतमध्ये सोडले? जयने विचारले. तिने मला तिचा जीव देण्याची धमकी दिली होती. आय वॉज हेल्पलेस, नीलने उत्तर दिले. हे ऐकल्यावर जयला काय बोलावे काहीच कळत नव्हते. नील, प्लीज टेक केअर ऑफ हर. टुडे शी वॉज व्हेरी मच क्लोज टू मी. कळतंय ना तुला? आय हॅव क्लीन हर थ्रोट अँड पॉसिबली एव्हरीथिंग, बट स्टार्ट ऑल द ट्रीटमेंट्स फॉर हर अँड ऑल द टेस्ट. आणि तिथे टेबलवर माझे काही प्रॉपर्टी पेपर्स आहेत, तिच्या नावावर केले आहेत. सॅनिटाईज इट अँड टेक इट, जय म्हणाला. जयला कळले होते आता त्याच्याकडे खूप कमी वेळ उरला आहे आणि म्हणूनच पुढे भविष्यात नयनला काही त्रास होऊ नये म्हणून त्याने तिला गरज पडतील असे सगळे पेपर्स साईन करून ठेवले होते. नील फक्त त्या दोघांकडे बघत होता. जे होत होते ते सगळं त्याच्या समजण्याच्या पलीकडले होते. एक जो तिचं भविष्य सुरक्षित करत होता आणि एक जी त्याच्यासोबत जायचा प्लॅन करत होती. तो आपल्या कर्तव्यासाठी जगला होता, ती आपल्या प्रेमासाठी जगली होती. नयनच्या डोक्यात फक्त जय होता, बाकी ती सगळंच विसरली होती. आणि हे होणारच होतं. त्यांचं प्रेम इतकं वरचढ होतं की तो नसण्याचे अस्तित्व तिला सहनच होत नव्हते. जय शिवाय तिला काहीच दिसत नव्हते. ती सैर बहीर झाली होती. आता सणवार सुरू झाले होते. रस्त्यावर गर्दी वाढली होती. नयन रस्त्यांनी सगळ्यांना येता जाता, बाहेर नका येऊ, घरात राहा, गरज नसताना बाहेर नका फिरू, खूप विनवणी करत होती. आबा, घरी राहा हो. मावशी, नका हो शॉपिंग करू. यावर्षी नवीन कपडे नाही घातले तर दिवाळी दसरा नाही होणार का? तुमची लक्ष्मी तुमच्यावर रुसणार का? नका हो बाहेर येऊ, आमचं आयुष्य रुसतंय आमच्यावर. समजेल, कळेल अशा शब्दात प्रेमाने तर कधी ओरडून ती रस्त्यावर येता जाता लोकांच्या हात पाय जोडत विनवण्या करत रस्त्यावर फिरत होती. तिला कशाचीच सुदबुद नव्हती. लोक ऐकत नाही बघून 2-3दा ती त्या लोकांवर धावून सुद्धा गेली होती. आता तर ती लोकांना पागल वाटायला लागली होती. आणि अशातच तिच्याकडून लोकांना इजा होत आहे बघून गर्दीपैकी लोकांनी पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस तिला मेंटल असायलाममध्ये घेऊन गेले होते. त्यातूनही ती तिथून पळून आली होती. मी परत रस्त्यावर फिरत होती. मी परत लोकांना विनवण्या करत होती. परत हॉस्पिटलवाल्यांनी तिला पकडून आणलं होतं आणि तिला शॉक दिले होते. हे असेच गेल्या 3 महिन्यांपासून सुरू होते. नयनने आपल्या उशाखालून जयचा फोटो काढला आणि प्रेमाने त्या फोटोवरून हात फिरवत होती. आय लव्ह यू डॉक्टर. तिने फोटोला किस केले. बाजूला ठेवलेली त्याने तिला पहिल्यांदा दिलेली शॉल आपल्या अंगावर पांघरून घेत हात पाय आपल्या छातीशी कवटाळून झोपली. कोरोना आधी जाणार की ती बरी होणार, आता याचीच वाट होती. कथा समाप्त. तुम्हाला माझी आजची कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज 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 कोरोनाच्या या महामारीत घरी राहा, सुरक्षित राहा. आपली भेट पुन्हा आहेच. धन्यवाद.